नमस्कार. द्वितीय वर्ष कला या आपल्या मराठी विषयाच्या विशेष 2 आणि तृतीय वर्ष कला या वर्गातील S3 म्हणजे साहित्य विचार या विषयाचं पुनश्च स्वागत. मित्रो, आपण पहिल्या प्रकरणातील काही मुद्दे काल परवाच बघितले. साहित्यातील अनुभवाची विशेषते थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, कारण यूट्यूबवर ते जास्त मिनटाचा व्हिडिओ अपलोड व्हायला खूप वेळ घेतो. त्यामुळे तो कमी वेळात मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नोट्समधून तुम्ही बघा. आज आपण त्याच्यातलाच एक घटक बघणार आहोत. अनुभवाच्या विशेषमधला वास्तव आणि कल्पित. साहित्यामध्ये काय असतं नेमकं? वास्तव असतं की साहित्य नुसतं कल्पनेनंच लिहिलेलं असतं? हा आपण भाग बघणार आहोत. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. साहित्य व्यवहारामध्ये जीवनवादी आणि कलावादी असे 2 टोकं आहेत. म्हणजे प्राचीन काळापासून ते टोकं आहेत असं तुमच्या लक्षात येईल. की जीवनवाद काय म्हणतो की साहित्याची निर्मिती किंवा कलेची निर्मिती ही जीवनासाठी झाली पाहिजे, जीवनाला त्यानं काहीतरी दिलं पाहिजे. आणि कलावादी विचार जो आहे तो असं सांगतो की कला ही स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, जीवनाशी तिचा काही संबंध नाही. तर वास्तववादी जे आहेत ते जीवनवादी आहेत आणि याचा अर्थ कल्पितवादी जे आहेत ते कलावादी आहेत असा त्याचा अर्थ. म्हणजे लौकिकवादी म्हणजे जीवनवादी, जे लौकिकाचा विचार करणारे, आणि कलावादी म्हणजे अलौकिकवादी की जीवनाशी त्याचा संबंध असला वगैरे नाहीच, त्याची काही गरज नाही. आता तुमच्या असं लक्षात येईल की एकूण कला व्यवहारामध्ये जीवन व्यवहाराचा संबंध हा येतोच. म्हणजे माणूस नेमका जन्मला आणि जंगलात राहिला तर त्याला साहित्यकृती लिहिता येईल का, चित्र काढता येईल का? तर तसं काही चित्र त्याला एकट्याला तरी काढता येणार नाही. बरोबर आहे, कारण भाषाच येणार नाही. बरोबर आहे. आणि म्हणून एकूण कला व्यवहारात जीवन व्यवहार असतोच आणि या जीवन व्यवहारातूनच साहित्यकृतीचा जन्म होतो. परंतु ती साहित्यकृती त्या व्यक्तिमनाची असते. म्हणजे व्यक्तिमत्व याचा प्रभाव तिच्यावर जास्त असतो. म्हणून तर आपण बालकवींची कविता बालकवींची, सुर्वेंची कविता सुर्वेंची असं म्हणतो, नाही का? नाहीतर आपण नुसतं कविता म्हटलं असतं. तर लेखकाचं व्यक्तिमत्व जे असतं त्याचा प्रभाव, त्याच्या मनाचा प्रभाव हा त्याच्या ह्याच्यावर असतोच. आता हा व्यक्ती जो आहे किंवा लेखक जो आहे याला काय 4 कान, 2 डोळे, 4 डोळे वगैरे असं असतं का? नाही. तो तुमच्या माझ्यासारखाच माणूस असतो. त्याची जडणघडण कुठे होते? त्याची जडणघडण ही आपल्या मानवी समाजातच होते, नाही का? काय त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की तो काही वेगळा वगैरे आहे, नाही का? आणि म्हणून साहित्याच्या निर्मितीला जीवन वास्तव जे आहे ते मदतच करत असतं. आता काही लोकांनी, विद्वानांनी असं म्हटलं आहे की आर्ट इज इमॅजिनेशन, म्हणजे आर्ट ही कल्पित गोष्ट आहे वगैरे वगैरे. किंवा काही लोकांनी असं म्हटलं की ती निसर्गाची प्रतिकृती आहे. आता निसर्गामध्ये जीवन, मानवी जीवन येतच, परंतु निसर्गाची प्रतिकृती या अर्थानं की जी एक आंतरिक संगती निसर्गामध्ये असते. तुमच्या लक्षात येईल की आता 1920 साली प्लेग आला होता आणि 2020 साली कोरोना आला. म्हणजे 100 वर्षानं काहीतरी घडतंय, नाही का? एक संगती दिसते, अशी एक लावता येते आपल्याला. म्हणजे हा योगायोगानं झाला भाग म्हणून मी सांगते तुम्हाला. काय किंवा दर 10 वर्षांनी पाऊस कमी पडतो, नाही का? किंवा दरवर्षी हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असतो. म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्ही बघा की निसर्गामध्ये एक संगती आहे, विसंगती नाही, नाही का? काय त्या अर्थानं आपल्याला त्याचं म्हणता येईल की निसर्गाची ती प्रतिकृती. आता वास्तव म्हणजे काय हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आता प्रत्यक्ष अनुभव आपण जो घेत असतो किंवा व्यक्ती घेते, तर तो काय असतो? स्थलकाल सापेक्ष असतो. स्थलकाल सापेक्ष असतो. म्हणजे तुम्हाला एखाद्याला अपघाताचा अनुभव आला समजा, तर तो कसा आला?
तर कुठं गाडी पडली, कुठं काय झालं, कुठं तुम्ही घसरलात, काय झालं, तुमचं मन वगैरे वगैरे, म्हणजे कोणताही अनुभव घ्या, तर तो स्थलकाल सापेक्ष असतो. म्हणजे आता मी जास्त बोलू नये, पण प्रेमाचा अनुभव घ्या. प्रेमाचा अनुभव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो स्थलकाल व्यक्ती सापेक्ष असतो, नाही का. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, दिल आया गदी पे तो परी क्या चीज आहे, नाही का. म्हणजे असंही होतं की विजोड तरुण तरुणी किंवा नवरा बायको हे समाजात आपल्याला दिसतात, नाही का. तर हे प्रत्यक्ष असं चित्र असं असतं. आता वास्तव म्हणजे काय? वास्तव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव नव्हे. वास्तव म्हणजे काय? तर कोणती तरी वस्तू तो जो काही अनुभव देते तो वास्तविक अनुभव असतो. बरोबर आहे. म्हणजे साप बघितल्यानंतर माझी प्रतिक्रिया आणि इतरांची प्रतिक्रिया ही काय होईल? जवळपास सारखीच, जवळपास, नाही का. तर तुमच्या असं लक्षात येईल की लेखक हा काय करतो, तर मानवी जीवनातलं वास्तव जे आहे त्या वास्तवातलं अनुभव घेऊन, ते वास्तव अनुभव घेऊन एखाद्या वस्तूपासून, वस्तू म्हणजे सगळ्याच, लेखकाच्या दृष्टीनं माणूस ही सुद्धा वस्तूच आहे, फक्त ती सजीव आहे, आणि झाड हे सुद्धा सजीव आहे, पण दगड हा निर्जीव आहे, नाही का. तर या सगळ्यांचा अनुभव तो घेतो, नाही का. आणि या सगळ्यांचा अनुभव घेऊन त्यांची तो संगती लावतो आणि त्याच्या आधारे त्याचं व्यक्तिमत्व काही एक शोध घेण्याचा प्रयत्न करतं मानवी जीवनाचा. आणि सृष्टीचाही कदाचित त्याच्यामध्ये कधी कधी शोध असतो. निसर्गावर अनेक लोकांनी लिहिलेला आहे. उदाहरणार्थ माचीवरला बुधा ही गोणी दांडेकरांची कादंबरी. तर त्याच्यातला तो बुधा हा एकटाच आहे आणि तो एका निर्जन ठिकाणी निसर्गामध्ये राहतो, दुसरं कुठलंच पात्र त्याच्यामध्ये नाही. तर मग त्या निसर्गाशी तो एवढा रम्मान होतो वगैरे वगैरे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर तो जो काही लेखक अनुभव घेतो तोच त्याच्या दृष्टीने तो खरा अनुभव असतो, त्याच्या दृष्टीने. आता दुसऱ्याच्या दृष्टीने तो खरा असेल का सांगता येत नाही, बरोबर. तर त्याच्या दृष्टीने मात्र तोच अनुभव हा खरा अनुभव असतो असं आपल्या लक्षात येईल. आता म्हणूनच वास्तव हे वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव हा वेगळा असतो, हे लक्षात घ्या. आता त्यामुळे साहित्यातील अनुभव वास्तवापेक्षा आणि प्रत्यक्षापेक्षा, प्रत्यक्ष म्हणजे आपण घेत असतो त्याच्यापेक्षाही वेगळा असतो. तो स्वतंत्र असतो, स्वयंभू असतो. तो त्या व्यक्तिमनाने त्या विशिष्ट अवस्थेत घेतलेला अनुभव असतो असं तुमच्या लक्षात येईल. आता हे स्वयंभूपण कशामुळे लागतं, तर कवी व्यापार ज्याला म्हणतो आपण, प्रतिभाशक्ती जी आहे, क्रिएटिव्हिटीची शक्ती, पॉवर ऑफ क्रिएशन, त्या गोष्टीमुळं तुमच्या असं लक्षात येईल की त्या गोष्टीला निराळे पण लाभतं. उदाहरणार्थ तुमच्या असं लक्षात येईल की उन्हाळ्यामध्ये पळसाची पानं झडून जातात आणि नेमकं त्याला लाल फुल येत असतं. तुम्ही जर पाहिलं असेल जंगलामध्ये गेलात कधी तुम्ही बघा उन्हाळ्यात असं काही ठिकाणी तर असे लाल 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 फुलं दिसतं. मी मुंबईकडे जाताना मला एक दोनदा तसा अनुभव आला. तर याचा अनुभव बहिणाबाई चौधरींनी कसा घेतला, तर बहिणाबाई चौधरींना असं वाटलं की पळसाच्या त्या फुलावर, पळसाची फुलं म्हणजे काय, तर ते पोपट त्या पळसाच्या फुलावर येतात, बसतात आणि जाता जाता त्यांनी आपल्या चोची, पोपटाची चोचू लाल असते, तर चोची त्या पोपट ते विसरूनच गेलेले आहे त्या याच्यावर. अशा प्रकारचा एक भाग बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की असं काही नसतं की ज्याला काय इमॅजिनेशननं, प्रतिभाशक्तीनं सुचेल हे आपल्याला सांगता येतं. तर एक साधी गोष्ट सांगतो. थँक्यू मिस्टर ग्लाड नावाची एक कादंबरी आहे अनिल बर्वे, आणि एक दुसरी कादंबरी आहे नक्षलवाद्याचा जन्म, विलास मनोहरी आहे. आता थँक्यू मिस्टर ग्लाडमध्ये सुद्धा नक्षलवाद्याचाच प्रश्न आहे. तिथे एक वीरभूषण पटनाईक नावाचा नक्षलवादी असतो
आणि मिस्टर लाड त्याचा आतोनात छळ करतात आणि मग शेवटी त्यांची मुलगी ही प्रसूतीसाठी अडून बसते. त्यावेळी हा डॉक्टर असतो, सर्जन असतो हॉस्पिटलमध्ये, तो तिला त्याच्यातून सोडवतो आणि त्यावेळी मिस्टर ग्लॅड त्याला थँक्यू म्हणतात. असं सगळं त्या कादंबरीचं बरंच छान कथानक आहे. छान कादंबरी जरूर वाचा. परंतु या उलट नक्षलवाद्याचा जन्म ही जी विलास मनोरे यांची कादंबरी आहे ही प्रत्यक्ष जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. प्रत्यक्ष जीवनावर म्हणजे नक्षलवादी कसा जन्मतो त्यांनी विलास मनोरेंनी पहिल्यांदाच सांगितले पहिल्या 2 पानामध्ये प्रस्तावनेमध्ये की हे सगळं ह्याच्यातलं खरं आहे. फक्त मी गावाची आणि नावाची अदलाबदल केलेली आहे. एवढाच तो काय फरक आहे. बाकीचं सगळं सत्य आहे. आणि म्हणून वास्तव जे असतं जीवनातलं ते आणि कल्पित याचा संबंध हा साहित्य व्यवहारात कसा असतो. एक वास्तव घेतलं आणि एक कल्पित घेतलं. कथा कादंबरी कवितेमध्ये काय आहे तर एक वास्तव घेतलं जीवनातलं आणि एक कल्पित घेतलं आणि दोघांचं मिश्रण केलं. जसं आपण चहा करतो तसं झालं साहित्य तयार. असं होतं का? नाही. त्याचा किती संबंध कशाशी असेल काही सांगता येत नाही. आता एखादी कादंबरी लेखक आत्मचरित्र म्हणून सुद्धा लिहू शकतो. एखादा लेखक आपलं आत्मचरित्र कादंबरीच्या रूपाने मांडू शकतो. फक्त नाव बदलायचं, गाव बदलायचं झालं नाही का. तर ते काय आपल्याला सांगता येत नाही निश्चितपणे की त्याचा संबंध काय असेल. हां, काही साहित्य मात्र अगदी कल्पितच असतं असं तुमच्या लक्षात येईल. हॅरी पॉटर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. या नावाचा चित्रपटही त्या तुम्ही भरपूर त्याचे भाग झाले बघितले असतील. तर इसाप नीती असेल, त्याच्यातले पक्षी असतील वगैरे, त्यांचं बोलणं असेल, हे सगळं काय कल्पित प्रकारचं साहित्य आहे. किंबहुना आता तुम्ही जर रामायण महाभारत पाहिलं तर रामायण महाभारत काय आहे? इतिहास आहे का आपला पूर्ण? ते इतिहास नाही. पण मग राम होऊन गेला नाही का? कृष्ण होऊन गेला नाही का? आता न्यायालयानं तर निर्णय दिला आहे, तुम्हाला माहीत आहे. कृष्ण राम हे होऊन गेले. परंतु त्यांच्यातलं सगळं जे काही आहे ते सगळं काही सत्य नाही आहे. कारण रामायण महाभारत हे मुळामध्ये काव्य आहे. लक्षात घ्या. म्हणजे ती कलाकृती आहे. त्याच्यामध्ये काही कल्पितही आहे एवढं निश्चित. किंबहुना तुम्ही जर पाहिलं महाभारताचा इतिहास तर भारत नावाचा इतिहास नावाचं पहिलं पुस्तक होतं. किंबहुना तुम्ही जास्त कशाला प्रत्येक भाषेमधलं रामायण बघा, तुम्हाला ते वेगवेगळं दिसेल. भिन्न दिसेल. तिकडच्या भाषेमधल्या लेखकांनी त्याच्यात काही भर घालून त्यांच्या पद्धतीनं ते केलेलं आहे. रामायण महाभारत भारतभर आहे. तर एवढंच लक्षात घ्यायचं की वास्तव आणि कल्पित यांचा संबंध असतो. लेखक काही ढगातून पडलेला नसतो किंवा त्याला काही वेगळे कान डोळे नसतात. तो माणूस असतो. माणसासारखाच त्याच्या मनात भावना विचार असतात. परंतु मी मागच्या याच्यात सांगितल्यामुळे मागच्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे संवेदनशीलता असते, त्याच्याकडे भावनात्मकता असते आपल्यापेक्षा, तो विचारशील असतो आपल्यापेक्षा आणि त्याच्यामुळे असं होतं. दुसरी गोष्ट अशी की एकाच वेळी साहित्य विशिष्ट आणि विश्वात्मक असं का होतं? विशिष्टता आणि विश्वात्मकता हाही साहित्याच्या अनुभवाचा एक विशेष आहे. मागच्या ह्याच्यात मी सांगितलं का नाही माहीत नाही. तर विशिष्टता म्हणजे काय? तर शेक्सपियरचं साहित्य तिथलंच आहे, इंग्लंडमधलंच आहे. परंतु ते आपण वाचू शकतो. आपल्यालाही आपल्या भाषेत जर आलं किंवा ती भाषा जर आपल्याला आली तर कारण माणूस हे साहित्याचा मूळ विषय आहे. त्यामुळे माणूस इथून सारखाच आहे. इंग्रजी माणसाला काही 4 कान नाही आहेत, 4 पाय नाही आहेत. तोही सारखाच आहे. त्याच्याही मनात विचार भावना या सगळ्या गोष्टी सगळीकडे सारख्या आहेत. फक्त बाकीचा भाग जो आहे फरक जो पडतो तो भाषा, इतिहास, संस्कृती, परंपरा, भूगोल या सगळ्या गोष्टीचा फरक पडल्यामुळं तो भाग त्या भागातलं ते जे साहित्य असतं ते विशिष्ट असतं नाही का. म्हणजे तुकारामाचं साहित्य हे तुकारामाचंच साहित्य आहे. परंतु हे इंग्रजीत जर गेलं
तरीही ते आता जास्त कशाला रवींद्रनाथ टागोरासारखा माणूस त्याला नोबेल प्राईज मिळालं तर ते कशामुळं मिळालं तर ते साहित्य इंग्रजीत गेलं. इंग्रजीत गेल्यामुळे जॉर्ज वर्ड्सवर्थ नावाच्या लेखकाला ते वाचण्यात आलं आणि त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की ते साहित्यकृती मला भाषांतरित करून सगळे पाठव. त्यांनी ते नोबेल प्राईजकडे पाठवलं आणि नोबेल प्राईज त्याला मिळालं. म्हणून साहित्य एकाच वेळी विशिष्ट असतं, म्हणजे मराठी आहे खानदेशी आहे वगैरे, पण त्याच वेळी त्याची झेप विश्वात्मकते युनिव्हर्सल गोष्टीकडे एकूण मानवी जीवनाचं दर्शन घडवण्याकडे असते. ही बाब तुम्ही प्राधान्याने लक्षात ठेवा. यानंतरच्या भागात आपण प्रयोजन हा जो भाग आहे साहित्याचा दुसरा प्रकार त्याच्याकडे येऊ आणि विविध प्रयोजनांचा परामर्श घेऊ. धन्यवाद.